सत्यशोधक आणि महिला शिक्षण. ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये केवळ शूद्र अतिशूद्रच नव्हे तर आपल्या लोकसंख्येचा अर्धा भाग म्हणजे महिला सर्व प्रकारच्या आर्थिक सामाजिक अधिकारांपासून वंचित होत्या. त्यांच्या या गुलामगिरीचे मूळ अविद्येतच आहे. हे जाणून महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी पुण्यामध्ये 1848 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता जाणून घेऊया या महिला शिक्षणाबाबत तत्कालीन उच्चभ्रू व त्यावेळच्या सत्यशोधकांची भूमिका काय होती. त्यावेळेस महादेव रानडे, रामकृष्ण भांडारकर, नानाभाई दांडेकर, विष्णू शंकर पंडित यांनी पुण्यात 1884 साली गर्ल्स हायस्कूल स्थापन केले. तिथे शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावर टीका करण्यासाठी टिळकांनी केसरीमध्ये 4 भागांची लेखमाला लिहिली. ते म्हणतात, स्त्री पुरुषांची कामे भिन्न भिन्न असल्याने त्यांना एकसारखे शिक्षण देऊ नये. मुलींची लग्न ऋतुप्राप्त होण्यापूर्वीच झाली पाहिजे. त्यामुळे त्यांना स्वतंत्र व्यवसाय अथवा नोकरी करण्यासाठी नव्हे तर पतिगृही करावयास गृहकृत्यांचे शिक्षण देण्याची गरज आहे. मुलींना उच्च शिक्षण दिले तर त्यांच्यातील मर्यादाशीलता लोप पावून त्या उद्धट, गर्विष्ठ व छंदिष्ट होतील व पुरुषांशी स्पर्धा करू लागतील. स्त्रियांनी पुरुषांप्रमाणे वकिली, वैद्यकीय, एडिटर वा कारकुनीचा व्यवसाय करण्याची वेळ अजून आलेली नसून ती येण्यास कित्येक शतके अथवा हजारो वर्ष लागतील. म्हणून त्यांच्यासाठी इंग्लिश, गणित, विज्ञान, संगीत नव्हे तर शिवणकाम, नैतिक ज्ञान हे उपयोगाचे आहे. याशिवाय त्यांनी शिक्षणासाठी वसतिगृहात राहू नये. टिळकांची ही भूमिका ज्योतिबा फुल्यांनी पहिली शाळा सुरू केल्यानंतर 36 वर्षानंतरची आहे, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शिक्षणाचा बऱ्यापैकी प्रसार झाला होता. तरीही टिळक हे देशातील प्रसिद्ध राजकीय पुढारी होते. त्यामुळे त्यांच्या मतांचा मोठ्या जनसमूहावर, विशेषतः उच्चवर्णीयांवर मोठा प्रभाव होता हे विसरता येणार नाही. परंतु टिळकांचे मोठेपण मान्य करूनही त्यांनी वर्तवलेले महिलांना नोकरी व्यवसायामध्ये येण्यास हजारो वर्षांचे भविष्य मात्र चुकलेले दिसते. आपण पाहतो की अगदी अल्प काळातच आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहिलेल्या दिसतात. त्याचे सर्व श्रेय हे या समाज सुधारकांना व आपल्या भारतीय संविधानाला देणे महत्वाचे आहे. तर टिळकांच्या भूमिकेला गोपाळ गणेश आगरकर पुरुषांचे वर्चस्व अथवा मालक सेवक संबंध संबोधून विरोध करतात आणि म्हणतात, आम्हास वाटते कुठल्याही कारणाखाली स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक शक्तीचा अपव्यय असून पुरुष वर्गाची शुद्ध सुलतानी दांडगेशाही आहे. उच्च प्रतीच्या शिक्षणामुळे विनय, मर्यादा आणि सभ्यता हे गुण या उलट वाढताना दिसतात आणि त्यामुळे कुटुंब सुखात भरच पडेल. तरीही जर शिक्षणाने वरील दुर्गुण निर्माण होत असतील तर ते पुरुषांच्या बाबतीतही लागू होते. यासाठी फक्त स्त्रियांना बोल लावण्याचे कारण नाही. आता यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की उच्चभ्रू वर्गामध्ये महिला शिक्षणाच्या संदर्भात सर्वात पुरोगामी भूमिका गोपाळराव आगरकरांनीच घेतलेली दिसून येते. आणि ते पुढे म्हणतात, अपत्य संगोपनाची अत्यंत महत्वाची जबाबदारी स्त्रिया सांभाळत असल्याने त्यांच्या प्रकृती, स्वभाव आणि आचरणाचा परिणाम बाळाच्या प्रकृतीवर थेट गर्भधारणेपासून होऊ लागतो. त्यामुळे तिला अक्षरशत्रू राहू देणे हिताचे नाही. समकालीन विवाह पद्धती स्त्रियांना उच्च शिक्षण केल्यास आडकाठी निर्माण करते. कारण उच्च शिक्षणाची सुरुवात होण्याआधीच मुलींची लग्ने होतात आणि लग्न झालेल्या मुलीस तिच्या सासरचे लोक शिकू देण्यास राजी नसतात. म्हणून विवाहाचे वय वाढवले जाणे आणि त्यासाठी मुलींच्या पालकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आम्हास वाटते लुगडी धुणे, स्वयंपाक करणे, मुले खेळवणे, दळणकांडण करणे इत्यादी कामे केवळ स्त्रियांनीच करावे असे शास्त्रात लिहिलेले नाही. गोपाळ कृष्ण गोखल्यांना वर्तमानात असलेल्या लोकांच्या धारणा आणि पूर्वग्रहाची कल्पना होती आणि त्यामुळे काही प्रमाणात तडजोड स्वीकारून त्यांनी अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना केली. स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणतात, प्राचीन भारतात स्त्री शिक्षणावर कोणतेही बंधने नव्हती. स्त्रिया वेद उपनिषदांचा अभ्यास करत होत्या. अगदी 11व्या शतकापर्यंत म्हणजे मुस्लिम आक्रमणाची सुरुवात होईपर्यंत ही परिस्थिती कायम होती. पण मुस्लिम आक्रमणे सुरू झाल्यानंतर मात्र अचानक ही परिस्थिती पूर्ण पालटून स्त्री शिक्षणाचा प्रवास
खंडित झाला. रामकृष्ण विश्वनाथांपासून ते गोखलेंपर्यंत सर्व ब्राह्मण अभ्यासक इतिहासाकडे याच दृष्टिकोनातून पाहतात. प्राचीन भारत गौरवशाली होता, पण मुस्लिम आक्रमणामुळे सर्व प्रतिकूल बदल झाले अशी मांडणी ते करतात. आज सुद्धा आपल्या प्राचीन संस्कृतीचे गोडवे गाताना हीच मांडणी आपल्या कानी पडते ना. मुलींचे शिक्षण सक्तीचे करू नये या टिळकादी उच्चभ्रूंनी घेतलेल्या भूमिकेशी मुकुंदराव पाटील तीव्र मतभेद व्यक्त करतात आणि ते म्हणतात, मुलींचे शिक्षण मुलांबरोबर सक्तीचे करण्याची जरुरी नाही. हे राष्ट्रीय देशभक्तांनी आपापल्या परीने पुष्कळ प्रकारांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांचा प्रयत्न त्यांच्याच घरात सफल झाल्याचे दिसून आले नाही. कारण मुलींचे शिक्षण सक्तीचे झाले पाहिजे असं म्हणणारा जो पक्ष आहे, त्याच्या बाजूने पुण्यातील पुष्कळ स्त्रियांनी आपल्या स्वतंत्र सभा भरवून मुलींच्या शिक्षणासंबंधाने आपापली अनुकूल मते स्पष्टपणे बोलून दाखवली. महिलांचं शिक्षण असो किंवा शूद्र अतिशूद्रांचं शिक्षण असो किंवा मग अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा मग मंदिर प्रवेशाचा प्रश्न असो अथवा कोणत्याही धार्मिक सामाजिक सुधारणा असो, या उच्चभ्रू वर्गाने नेहमी आस्ते कदम म्हणजे या सुधारणा हळूहळू होतील अशीच भूमिका घेत आले आहेत. यामुळे समाजामध्ये अनर्थ निर्माण होऊ शकतो, अथवा पहिले राजकीय स्वातंत्र्य मिळवू मग सामाजिक सुधारणेचे पाहू अशी नेहमी उडवा उडवीची भूमिका घेतलेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर मुकुंदराव पाटील म्हणतात, जर मुलींचे शिक्षण सक्तीची करण्याची वेळ अजून आलेली नाही अशी या देशभक्तांची भूमिका असेल, तर तुमची स्वराज्य चालवण्याची पात्रता हळूहळू वाढवा. मग स्वराज्याचे हक्क संपादन करा असे गोरे अधिकारी म्हणू लागल्यास हे पंचांगिनी पंत गरम का होतात बरे? मुलींच्या शिक्षणामुळे मोठा अनर्थ घडेल असे तुम्हाला वाटत असेल तरी जास्तीत जास्त काय घडू शकते? मरण्यापेक्षा तर काही जास्त अनर्थ नाही ना होणार. आणि तसा धोका जरी निर्माण झाला तरी प्लेग महामारीपेक्षा कमीच बळी पडतील. मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यास पैसा नाही, या तुमच्या युक्तिवादास आम्ही सहमत नाही. पुढाऱ्यांनी द्रव्यदान करून त्यास हातभार लावलाच पाहिजे. एक संमती वयाचा कायदा ब्रिटिशांनी 1891 मध्ये पास केला की ज्या योगे महिलेशी पतीने शरीर सुख घेण्याचे वय 10 वर्षावरून 12 वर्ष केले होते. त्याला कारण होते बंगालमध्ये 11 वर्षाच्या मुलीचा तिच्या 35 वर्षाच्या नवऱ्याने जबरदस्ती केल्याने झालेला मृत्यू. अनेक सनातनी लोकांनी या कायद्याला विरोध केला होता. त्यामध्ये टिळक आघाडीवर होते. पुण्यात मुलींचे शिक्षण सक्तीचे करू नये यावर भरलेल्या सभेत टिळकांना भाषण न करू देता त्यांच्यावर अंड्यांचा मारा करण्यात आला. त्यावर भाष्य करताना मुकुंदराव पाटील यांनी वरील संदर्भ अचूक पकडला आणि ते म्हणाले, संमती वयाच्या वेळी टिळकांनी लहान वयांच्या मुलींशी नवऱ्याला संभोग करण्याचा अधिकार असला पाहिजे ही बाजू लावून धरली होती. म्हणजे मुलींवर अशा प्रकारची सक्ती करण्यास टिळक पुढेत, मात्र पुस्तकी शिक्षणाची सक्ती करण्यास मात्र ते विरोध करतात. वा, त्यांचा हा दिखाऊ कोमलपणा टिकाऊ निर्दयपणास पोषक आहे. मुकुंदरावांच्या युक्तिवादातून सत्यशोधक समाजाचा महिलांच्या शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. महात्मा फुलेंनी आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात मुलींची शाळा स्थापन केली होती. सावित्रीमाई फुलेंनी सर्व प्रकारचा त्रास हाल अपेष्टा सहन केल्या, पण मुलींना शिक्षण देण्याच्या ध्येयापासून त्या थोड्याही ढळल्या नाहीत. सावित्रीमाईंचे शाळेत मुलींना शिकवायला जाणे बंद करण्यासाठी एका ब्राह्मणी व्यक्तीने त्यांना शाळेत जाताना रस्त्यात अडवले आणि सावित्रीमाईंना मुलींना शिकवण्याचे बंद करण्याची धमकी दिली. सावित्रीमाईंनी त्याच्या मुस्कटात मारून त्याला पळवून लावले होते. त्या व्यक्तीचे सावित्रीमाईंना अडवणे म्हणजे स्त्रियांना सार्वजनिक अवकाशात येण्यापासून रोखणे होते. त्या व्यक्तीला पळवून लावणे हा सावित्रीमाईंनी भारतीय स्त्रियांच्या शिक्षण आणि सार्वजनिक अवकाशाच्या अधिकारासाठी जाती पुरुष सत्तेला केलेला आधुनिक काळातील आद्य प्रतिकार होता. सत्यशोधकांनी आपल्या शिक्षण प्रसाराच्या मोहिमेमध्ये मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक महत्त्व मुलींच्या शिक्षणाला दिले होते. मुकुंदरावांनी ब्राह्मणेतर समूहामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना केली होती. त्यांनी शिक्षक म्हणून स्त्रियांची नेमणूक करण्याचा सल्ला दिला होता. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर स्त्रियांची शिक्षक म्हणून नेमणूक केल्यास
अधिक अनुकूल परिणाम दिसून येतील असा विश्वास ते व्यक्त करतात। या स्तरावरील मुले ही वयाने लहान असतात। त्यांच्यात गोडी गुलाबीने आणि ममतेने शिक्षणाची आवड निर्माण करण्याची आवश्यकता असते। त्या दृष्टीने पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक परिणामकारक भूमिका निभावू शकते। तसेच स्त्रियांना शिक्षक म्हणून नेमल्यास मुलांच्या माता शैक्षणिक प्रगती पाहण्यास आणि त्यांच्या तक्रारी दूर करण्यास निसंकोचपणे शाळेत जाऊ शकतात। ग्रामीण भागात स्त्रियांना शिक्षक म्हणून नेमल्यास त्या इतर स्त्रियांसाठी एक उदाहरण ठरून त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटण्यास मदत होऊ शकते। त्यांची ही सूचना ब्राह्मणेतर मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार अधिक वेगाने होण्यासाठी तसेच स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या समाज वास्तवाकडे चिकित्सकपणे बघण्यास प्रवृत्त करण्यासाठी सावित्रीमाई व ज्योतिराव फुले त्यांच्या शाळांमधून नियमितपणे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत असत। त्यामुळेच 13 वर्षांची विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिने मांग महारांच्या दुःखाविषयी लिहिलेला निबंध आजही अब्राह्मणी स्त्रीवादाची मुळाक्षरे ठरला आहे। या निबंधात मुक्ता केवळ दलितांना भोगाव्या लागणाऱ्या विवंचनांचा पाढा वाचत नाही, तर दलित स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या भयंकर पीडा आणि दमनालाही अधोरेखित करते।